लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि या पवित्र दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करणं अत्यावश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी बुद्ध घराघरात पोचवला. डॉक्टर बाबासाहेबांनी प्रबुद्ध भारताची निर्मिती करण्यामध्ये योगदान दिलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक नामाभिधानाने, अनेक पदव्यांनी, अनेक विशेषणांनी वर्णित केल्या जाते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काही पैलू हे अजूनही जगासमोर येणं बाकी आहे. त्यातील एक पैलू म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक मानसशास्त्रज्ञ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अ सायकोलॉजिस्ट. ज्ञानाच्या कक्षेला डिग्रीची गरज नसते. डॉक्टर बाबासाहेबांपाशी अनेक उपाध्या आहेत, अनेक पदव्या आहेत, अनेक विद्यापीठांच्या पदव्या आहेत. परंतु माझ्या वाचनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक मानसशास्त्रज्ञ हा विषय अजूनपर्यंत तरी आला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ग्रंथ संपदा लिहिली आहे, रचली आहे. आजच्या भारत पाक युद्ध सदृश परिस्थितीच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं एक पुस्तक प्रकर्षाने आठवतं, ते म्हणजे पाकिस्तान किंवा भारताची फाळणी. पाकिस्तान और पार्टीशन ऑफ इंडिया. डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रकाशित साहित्यातील 8व्या खंडामध्ये पाकिस्तान और पार्टीशन ऑफ इंडिया या पुस्तकाचा समावेश झालेला आहे. त्या खंडाच्या, त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतील एक परिच्छेद मी घेतलेला आहे आणि तो परिच्छेद जसाच्या तसा तुमच्या समोर ठेवलेला आहे. आणि त्यानंतर त्या परिच्छेदातील काही महत्वाच्या वाक्यांचं इंग्रजी मूळ स्वरूप आणि त्याचं मराठी रूपांतरण आपणासमोर सादर करतो आहे. आणि त्यातून तुम्हाला डॉक्टर बाबासाहेबांची एक वेगळी ओळख, मानसशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे करून देण्याचा प्रयत्न करतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण ग्रंथसंपदा शासनाने प्रकाशित केली. त्यातल्या 8व्या खंडातला प्रस्तावनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय लिहितात ते त्या पुस्तकातल्या 8व्या खंडातून त्याचा एक स्नॅपशॉट आपणासमोर देतो आहे. हा स्नॅपशॉट थोडासा लक्ष देऊन वाचावा लागेल, म्हणून यातील मजकूर हा पुढे इंग्रजीमध्ये टाईप करून आपल्याला देतो आहे.
आणि त्यातून आपल्याला त्याची चर्चा केल्यानंतर आपल्याला समजेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जसे घटनेचे शिल्पकार आहेत, तसे ते कायदे पंडित आहेत, जसे ते आंतरराष्ट्रीय राजकारणाचे पंडित आहेत, तसेच ते मानसशास्त्रज्ञही आहेत. या स्लाइड मध्ये डाव्या बाजूला मागच्या भागात बघितलेला मजकूर टाईप करून आपल्या समोर दिलेला आहे आणि उजव्या बाजूला त्याचं मराठी रूपांतर तुम्हाला दिलेलं आहे. मराठी रूपांतर मी वाचणार नाही आणि आपला वेळ दवडणार नाही, परंतु इंग्रजी टेक्स्ट वाचून त्याच्या विश्लेषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मानसशास्त्रज्ञ कसे होते हे पटविण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. उपोद्घातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, 8व्या खंडातील पार्टिशन ऑफ इंडिया याच्या 8व्या खंडातील उपोद्घातामध्ये प्रस्तावनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, पहिलंच वाक्य आहे आणि पहिलंच वाक्य ते मनाबद्दल बोलतात आहे. आय हॅव अन ओपन माइंड. माझं मन हे कोऱ्या पाटीसारखं आहे, कोऱ्या कागदासारखं आहे, कोणतेही किंतु परंतु त्यामध्ये नाही आहेत. आय हॅव अ ओपन माइंड. स्वतःच्या मनाचं स्वपरीक्षण करणारा तज्ञ. बघा किती स्पष्टपणे लिहितो आहे, स्वतःच्या मनाबद्दल लिहितो आहे. आय हॅव अन ओपन माइंड पहिलंच वाक्य आहे. आणि त्या वाक्याच्या दुसऱ्या भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब म्हणतात आहे, इट इज नॉट अन एम्प्टी माइंड. ते रिकाम मन नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नकळत सांगून जातात, एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून जातात, empty mind is a devil's workshop. I do not have an empty mind. I have a thoughtful mind and my mind is an open mind. There are no prejudices. त्याच्या पुढे जाणी म्हणतात ते की a person with open mind is a object of congratulation. ज्या व्यक्तीचं मन कोऱ्या कागदासारखं असतं त्याचं अभिनंदन करायला पाहिजे, कारण त्याच्या मनामध्ये किंतु परंतु असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल काही नसतो. कुठल्याही विषयाकडे बघताना त्याची पाटी ही कोरी असते. कुठलेही पूर्वग्रह घेऊन तो आपल्या पाटीवर आपल्या पटलावर काहीही लिहित नाही. प्रत्येक वाक्य चिंतन करण्यासारखं आहे. While this may be so, it must at the same time realize that an open mind may also be an empty mind. मन हे रिकाम मन असू शकतं, पण ते मुक्त मन असलं तर ते रिकाम मन त्याच्यासोबत शोभून दिसतं. ती सुंदर कंडिशन सांगितलेली आहे की 2 टाइप्स ऑफ माइंड्स कॅन ड्वेल टुगेदर. ओपन माइंड and empty mind
can remain together, and the condition of human being can be happy. परंतु असे दोन्ही मन सांभाळणं फार कठीण असतं. ओपन माइंड अँड एम्प्टी माइंड, दोन्ही प्रकारचे मन रिक्त असणं आणि ते सांभाळणं ही एक योगिक क्रिया आहे, हे अप्रत्यक्षपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून ठेवतात. सामान्य माणसाला ते जर जमलं नाही, दोन्हीही मन आनंदाने राहत आहे असं जर जमलं नाही, then he will have to face a very dangerous condition. आता ती भयावह स्थिती कशी असेल याचं उदाहरण एका रूपकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देतात. A disaster may easily overtake a man with empty mind. ज्याचं मन रिकाम आहे, जसं रिकाम भांड जास्ती आवाज करतं, तसं रिकाम मन सांभाळणं हे फार कठीण असतं. इट कॅन ब्रिंग डिझास्टर. रिकामा मन असणारा माणसाची तुलना एका दिशाहीन जहाजाशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. ज्या जहाजावर त्या जहाजाला समतोलित समुद्राच्या लाटांच्या हेलकाव्यापासून स्थिर ठेवण्यासाठी जहाजावर जड वस्तू ठेवलेली असते. त्यामुळे जहाज प्रचंड लाटा आल्या तरी पण स्थिर राहत, उलटत नाही. त्याला बॅलास्ट असं म्हणतात. जहाज सुरक्षितपणे समुद्राच्या वादळाशी, लाटांशी संघर्ष करू शकण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते. एक बॅलास्ट आणि दुसरं रडार. तर या दोन गोष्टी नसतील तर ते जहाज दिशाहीन पद्धतीने चलन करेल आणि दिशाहीन पद्धतीने चाललेलं जहाज एखाद्या खडकावर जाऊन फुटेल आणि नंतर डुबेल. तसं ज्या मनामध्ये संतुलित विचार नाही, ज्या मनाला ध्येय नाही, ते मन वादळामध्ये विचारांच्या वादळामध्ये तरंगुंत जाईल, भावनांच्या प्रवाहामध्ये तरंगेल, परंतु ते कलंडेल सुद्धा. इट मे ऑल्सो सफर a shipwreck against a rock for want of direction. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन गोष्टी या ठिकाणी सांगतात आहेत मानसशास्त्रातल्या. एक ओपन माइंड, दुसरं एम्प्टी माइंड, अँड चौथं या दोन्ही तिसरं ते दोन्ही मन एकत्र राहू शकतात
परंतु एका योगिक व्यक्तीच्या शरीरामध्ये. चौथी महत्वाची गोष्ट असं सांगतात की जर ध्येयहीन मनुष्य, ज्याचे विचाराला बुद्धीचा, ज्याचे विचार भावनेवर आधारित आहेत, ज्याच्या विचारांना बुद्धीचा गाभा नाही, अशा माणसाची गत रडार नसलेल्या आणि बॅलन्स नसलेल्या जहाजासारखी होते. आणि त्याचं जसं जहाज दगडावर आपटून फुटतं आणि नंतर बुडतं, तसंच या माणसाच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होऊन ती व्यक्ती नामशेष होऊ शकते, पदच्युत होऊ शकते. त्यामुळे माणसांनी ओपन माइंडेड राहावं, परंतु एम्प्टी माइंडेड राहू नये. आणि कारण एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मानसशास्त्रीय विचार आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. हे विचार आपल्याला कसे वाटलेत ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल आपल्याला जे पाहिजे ते देत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन विचारांसाठी लाईफ पॉझिटिव्हशी जुळून राहा. धन्यवाद.